गणपती बाप्पा मोरया. मंडळी, अष्टविनायक यात्रेतला आज आपला दुसरा दिवस. काल आपण ओव्हरव्ह्यू बघितला असून आज आपण अष्टविनायकातला पहिला गणपती म्हणजेच मोरगावच्या मयुरेश्वराचं दर्शन घेणार आहोत. पुणे जिल्ह्यातील बारामती या तालुक्यात मोरगाव हे ठिकाण असून जवळच कन्हा नावाची नदी वाहते. आता गोष्ट ऐकूया. आख्यायिकेनुसार सिंधू नावाच्या राक्षसाने जेव्हा पृथ्वीवर उत्पात माजवला होता तेव्हा गणेशाने मोरावरती आरूढ होऊन त्याच ठिकाणी त्याचा वध केला होता. तेव्हापासून गणेशाला येथे मोरेश्वर किंवा मयुरेश्वर असे म्हणले जाते. गावात मोरांची संख्या जास्त आहे त्यामुळे गावाचं नाव मोरगाव. इतकंच नाही तर घरोघरी म्हणली जाणारी सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती समर्थ रामदासांना याच ठिकाणी स्फुरल्याचं सांगितलं जातं. श्री मोरेश्वराच्या डोळ्यात आणि नाभीमध्ये हिरे असून मूर्तीच्या मागच्या बाजूला आपल्याला मोराची नक्षी पाहायला मिळते. इतकंच नाही तर मंदिराच्या चारी बाजूंनी दगडी बांधकामाची भिंत आहे त्यामुळे मंदिराला किल्ल्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या समोरच्या बाजूला आपल्याला एक नंदीची मूर्ती पाहायला मिळते. असं सांगितलं जातं की एकेकाळी शंकराच्या मंदिरासाठी ही मूर्ती रथातून नेत होते तेव्हा या ठिकाणी आल्यावर त्या रथाचं चाक मोडलं त्यामुळे याच ठिकाणी त्या नंदीला ठेवण्यात आलं. या मूर्तीच्या मागच्या बाजूला म्हणजे नंदीच्या मूर्तीच्या मागच्या बाजूला आपल्याला नगारखाना पाहायला मिळतो. मंडळी, नगारखाना म्हणजे काय हे जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या भागात. गणपती बाप्पा मोरया.